जिल्हा परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाच मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापल्याचे चित्र पाहायला मिळाले। भाजपच्या काही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले। मागील 2 दिवसांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर गंभीर टीका केली होती। बाळा भेगडे यांना मावळ तालुक्यात कोण विचारतं, जर त्यांना विचारत असतं तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे मला फोन कशाला आले असते, असा थेट सवाल आमदार शेळकेंनी उपस्थित केला होता। त्याच वक्तव्याला उत्तर देण्यासाठी आजच्या सभेत बाळा भेगडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय। बेट्या, जेवढं तुझं वय आहे ना त्यापेक्षा माझा अनुभव जास्त आहे, तुम्हाला आमची ताकद बघायची ना, 7 तारखेनंतर पुढची टिकटिकच बंद करतो, यापुढे तुला कोणताही नेता फोन करणार नाही, हा बाळाभाऊचा शब्द आहे। अशा शब्दात त्यांनी आमदार शेळके यांना इशारा दिलाय। 24 तासाचा अल्टिमेटम दिलाय त्यांनी काल विषय बंद केलाय। नाही, एक मिनिट बाळाभाऊ भेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात? माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली। बाळाभाऊ भेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेगडेंना कोण विचारतं? त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात, मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात, मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता, मी पण जात असतो, बघू कोणाला किती किंमत आहे। मग 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली आणि सांगितलं बाळा भेगडेचं गणेश भेगडेचं कोण ऐकतंय? अरे पठ्या, तुझं जेवढं वय आहे ना, मी नाही बोललो, मला ते बोलायचं नाही। एकच सांगतो, माझं दैवत देवाभाऊ आहे। काल स्वित्झर्लंडला होते, तुम्हाला आमची ताकद बघायची ना, 7 तारखेनंतर तुमची टिकटिकच बंद करायची ताकद दाखवून देतो।